जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. आपल्या देशामध्ये लोकभावना, जनभावना या गोष्टीला काडीचीही किंमत नाही. ही गोष्ट वारंवार सिद्ध होती आहे. लोकशाही ही नावाला आहे. इथे लोकशाही म्हटल्यापेक्षा इथे ठोकशाही आहे, झुंडशाही आहे आणि राजेशाही आहे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी स्वतःला राजासारखं समजतात आणि आपल्याला प्रजेपेक्षा गुलामासारखं ते वागवतात. हे वारंवार सिद्ध होतं. कुठल्याही पद्धतीचे बोलण्यामध्ये तारतम्य, नियम, वागण्यामध्ये सुद्धा यांच्या नसतात. हे आपल्याला दिसून येतं. आता बघा ना, की प्रणिती शिंदे बोलल्या, की हा जो तमाशा झाला, ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरला तमाशा बोलणे किंवा प्रियंका चतुर्वेदीचं हसणं असो, त्या जया बच्चन बोलत असताना त्या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात किंवा राजन विचार यांचं ते स्टेटमेंट असो, की उपकार केले का? कारण काय आहे ना, की जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं, तेव्हा हे सगळं आमचे सैनिक करत आहेत, सरकार नाही. सरकारचा याच्यात काय संबंध? हे आमचे सैनिक करत आहेत. म्हणून सैनिकांची पाठ आपण थोपाटत होतो. आणि आज जेव्हा आतंकवादी मारले आहेत, तेव्हा मारून का उपकार केले का? मग हे राजन विचारे सैनिकांना म्हणतात की मोदींना म्हणतात? असा प्रश्न विचारण्याची क्षमता आमच्या चौथ्या स्तंभात नाहीये. हा सडलेला, कुजलेला, हा जो चौथा स्तंभ आहे आमचा लोकशाहीचा, हा जो विकल्या गेलेला, हा जो पत्रकार म्हणवतो स्वतःला, हा जो बेशरम, बेअक्कल पत्रकार आहे, तो कधीही राजन विचारेंना जाऊन हा प्रश्न विचारणार नाही, की विचारे साहेब, तुम्ही उपकार केले का? कोणाला बोललात? तो म्हणाल, मी मोदीला बोललो. मग मोदीला बोललात तर याचा अर्थ मोदींनी आतंकवादी मारलेत असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, ते तर आपल्या जवानांनी मारलेत. मग जवानांनी उपकार केलेत का असं म्हणायचं आहे का? नाही, आम्हाला तर मोदींना म्हणायचं आहे. अरे भाई कहना क्या चाहते हो? तशाच पद्धतीने आजपर्यंत सगळ्यात घातक विधान करणारे कुटुंब आहे शिंदे कुटुंब, सगळ्यात घातक. मग ते सुशीलकुमार शिंदेंचा भगवा आतंकवाद असो, भगवा दहशतवाद, हिंदू आतंकवाद हा शब्द त्यांनी जो दिलाय किंवा प्रणिती शिंदेचं गेल्या वेळचं ते स्टेटमेंट असो, की बाबा रस्त्यावर लोकं उतरून दंगली का करत नाहीत? हा मला प्रश्न पडतो. दंगलीसाठी लोकांना भडकावणं असो किंवा ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं असो. यामध्ये संपूर्ण समाजाचं, संपूर्ण म्हणजे हे संपूर्ण भारत ऑपरेशन सिंदूरच्या वेळी एक पीकवर होता. त्यांची भावना जी होती ती एका याच्यावर होती. काय असतं ना, की जनभावनेचा सुद्धा थोडाफार आदर केला गेला पाहिजे. लोकांच्या मनामध्ये नुसतं तोंडाने जय जवान, जय किसान म्हणायचं, इकडे दोघांचाही अपमान करत राहायचं. याला जर आपण तमाशा म्हणतोय, तर तो तमाशा आपण केवळ सरकारला म्हणतोय का आपल्या जवानांना सुद्धा म्हणतोय? ऑपरेशन सिंदूर झालंच नाही असं म्हणणं आहे का तुमचं? कशा पद्धतीचा बदलाच घेतला गेलेला नाही असं म्हणणं आहे का तुमचं? तिकडे जे आतंकवादी मारल्याच्या ज्या बातम्या आहेत किंवा अलीकडे जो आतंकवादी ठोकलाय किंवा त्याच्यानंतर आधीची कारवाई झाली ऑपरेशन सिंदूरमध्ये, असं काही झालंच नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हे जेव्हा आपण असं म्हणतो, तेव्हा आपण नेमकं कशाच्या विरोधात बोलतोय? आपण मोदींच्या विरोधात बोलतोय, जवानांच्या विरोधात बोलतोय की देशाच्या विरोधात बोलतोय? हा तुम्हाला राजद्रोह वाटत नाही का? अशा गोष्टींना आपण तमाशा म्हणणे. मुळातच माझा हाच प्रश्न आहे, की एखादा शब्द इकडचा तिकडे गेल्यानंतर आमच्यासारख्या सामान्य लोकांना ज्या पद्धतीच्या गोष्टींना फेस करावं लागतं. पोलिस स्टेशनला फेस करावं लागतं, नोटीस येतात, हल्ला होतो. कधी चूक नसताना सुद्धा हल्ला होतो. झुंडशाहीच्या पुढे कित्येक लोकांना गुडघे टेकावे लागतात. ह्या गोष्टी या नेत्या लोकांना का लागू नाहीयेत? हे आमच्या कानात का मुतत राहतात कायमस्वरूपी? काहीही वाटेल ते का बरळत राहतात? तोंडाला येईल तसं का बोलतात? मग कोणीही असो, हे असो, ते असो, की तो मुंबऱ्याचा बच्चन असो, का तो कोल्हापूरचा बच्चन असो. हे वाटेल ते जे बोलतात, आपल्या देशामध्ये याच्यावर काही कायदा येणार आहे का? यांच्या बोलण्यावर काही अंकुश लागणार आहे का? यांनी निदान सांभाळून बोलावं असं कोणी त्यांना सांगणार आहे का? की हे असं बेछूट यांचे वक्तव्य करत राहणार आहेत? परिचारक नावाचा एक भाजपाचा नेता बोलला होता आपल्या आर्मीच्या विरोधामध्ये. तेव्हा त्याला सोडो का पळो करून सोडलं होतं, जे खूप योग्य होतं. ज्याच्यात दुमतच नाही, जे योग्य होतं. पण तो बिचारा जर का काँग्रेसचा असता तर वाचला असता ना तो. कारण की या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अ, काँग्रेसला काहीही बोलण्याची मुभा आहे. काहीही बोलण्याचा अधिकार आहे. ते कोणावरही टीका करू शकतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलू शकतात. जसा जितेंद्र आव्हाड बोलतो. 4 फुटाचे शिवाजी महाराज अफजल खान होते म्हणून महाराजांचं अस्तित्व आहे. किंवा मग ह्या प्रणिती शिंदे की दंगली का होत नाहीत? दंगली झाल्याच पाहिजेत. किंवा हा जो तमाशा चाललाय.
हे जे बोलण्याचा अधिकार, ही जी बोलण्याची मुभा हे काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाला जी आहे, ती इतर पक्षांना, इतर लोकांना का असू नये किंवा मग ती कोणालाच का म्हणजे सगळ्यांनाच ती तशी बोलण्याची मुभा अ, त्याच्यावर अंकुश का आणला जाऊ नये? हा मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटतच नाहीये. तर हा खरोखर तमाशा आहे का झालेला हल्ला? ज्या पद्धतीने उपकार केलेत का, जी उपकाराची भाषा बोलली जात आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की भाजपातून याला स्ट्राँग काउंटर होत नाही. याला खूप तगडा विरोध होत नाही. याच्या विरोधात ताकदीनं बोलल्या जात नाही. पुढे म्हणजे पुढे कोणी येत नाही हे मांडायला. आणि ज्या गोष्टीचा नॉन इश्यूचा ओढून ताडून जो इश्यू केला जातो, कंटिन्यू त्याच्यावर बोंबलाबोंबली होतीये, आंदोलन होत आहेत, फलक घेऊन लोकं उभे राहत आहेत, प्रोटेस्ट होतंय. अशा पद्धतीचे हे जे उपद्रव करण्याची जी क्षमता आहे, ती अत्यंत कमी आहे भाजपाकडे. नाहीतर हे इतके घातक विधान आहेत. हे मनाला हेलावून टाकणारे विधान आहेत, की धर्म विचारून गोळ्याच घातल्या नाहीत आणि तिथं कोणी बघितलं धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि ऑपरेशन सिंदूर म्हणजे तुम्ही अपमान करताय त्या स्त्रियांचा आणि यहाँ तो सिंदूरी पोज दिया गया है, ती जया बच्चन म्हणते आणि कैसा फिर ऑपरेशन सिंदूर. हे किती हलकट भाषा आहे, किती हलकट स्टेटमेंट आहे. किती घाण हे बोलतायत, किती वाईट पद्धतीच्या टीका करतायत. तुम्ही मोदींवर टीका करा ना. पण तुम्ही ते करत असताना तुम्ही सामान्य लोकांच्या भावनांशी खेळताय. तुम्ही लोकांच्या तुम्ही जवानांच्या भावनांशी खेळताय. तुम्ही जवानांच्या परिवारांच्या भावनांशी खेळताय. तुम्ही मारले गेलेल्या लोकांच्या भावनांशी खेळताय. त्यांचा तुम्ही अपमान करताय. त्याच्या घरच्यांचा तुम्ही अपमान करताय. याचं साधं भानही हे बोलणाऱ्यांना राजकारणाच्या ओघामध्ये हे साधं भानही या लोकांना राहत नाही. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि यांचा तीव्र शब्दामध्ये निषेधही होत नाही साधा. यांच्या विरोधात तीव्र शब्दामध्ये बोलल्या जात नाही, मांडणी केल्या जात नाही. हे सुद्धा दुर्भाग्याची गोष्ट आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे जे तोंडात घेऊन बसलाय माईक, आपला चौथा स्तंभ, हा सडलेला, कुजलेला स्तंभ याच्यावर सुद्धा काही अंकुश सरकारकडून आणला गेला पाहिजे. आपल्या बाजूने बोलणारी 4 पत्रकार सुद्धा तिथं असली पाहिजेत. अशा पद्धतीचे सुद्धा प्रयत्न झाले पाहिजेत भविष्यामध्ये. तेच ते आम्ही ऐकून आता त्रासलोय. आमचा जीव कंटाळलाय. हे काहीही येतात, काहीही बरळतात, त्यांना मुभा भेटते, सूट भेटते. ते परत काही बरळायला सुरुवात करतात. एक जण तर सकाळी 11 वाजता लोकं जमा करतो पत्रकार नावाचे आणि तिथं काहीही बरळत राहतो. असे कित्येक हे जे यांचे म्हणजे जे यांचं बरळणं जे सुरू आहे, हे जेही समाजामध्ये कायमस्वरूपी वित्युष्ट आणणारं, अराजकता पसरवणारं, समाज मन दुखावणारं हे जे बोलत असतात, याच्यावर एकतर आपल्याकडे काहीतरी काउंटर पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी आपल्याकडे इलाज पाहिजे. तो झालाच पाहिजे. अन्यथा या लोकांनी ही जी स्वतःच्या बापाची जहागीर बनवून ठेवलेली आहे, हे राजसत्ता, हे यांच्या बापाची जहागीर नाहीये. इथे झुंडशाही चालणार नाही, इथे राजेशाही चालणार नाही. ते सामान्य लोकांनी त्यांना आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून दाखवून दिल्या पाहिजे. त्यांचा प्रत्येक ठिकाणी निषेध झाला पाहिजे आणि हा निषेधही करण्यासाठी ज्याला राजकीय पाठबळ लागतं, ते राजकीय पाठबळ उभं झालं पाहिजे. एवढीच आमची अपेक्षा आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.